हे तर हरे कृष्णा मित्रांनो, आज आहे संडे. तर आज एक स्पेशल ब्लॉग होणार आहे. मुळात असं की आज जो प्लॅन होता माळशेज घाटचा, पण साधारण तरी जो पाऊस चालू आहे पुण्याच्या इकडे, त्या पावसामुळे जसं आपण बघतो की माळशेज घाटमध्ये पण बऱ्यापैकी पाऊस जास्त प्रमाणात पडू राहिला. त्यामुळे तिकडे मुळात दरड कोसळणं किंवा ह्या गोष्टी जास्त इन्सिडेंट होत असतात. आपण करूत नंतरूनच तो प्लॅन, कारण की ज्यावेळेस पाऊस खूप कमी होईल, कमी प्रमाणात, त्यानंतर आपल्याला एक्सप्लोअर करता येईल तिथलं बरंच काही. पण आत्ता तरी साधारण तरी जोरदार पाऊस तिकडे चालू आहे. त्यामुळे मुळात जे पण आहे आपल्याला पूर्णपणे एक्सप्लोअर करता येणार किंवा बरेच काही प्रॉब्लेम आपल्याला तिकडे फेस करावे लागतील. त्यामुळे आपण इथेच नाशिकमध्येच जवळपास जे की आहे मिनी केदारनाथ स्पॉट आहे. आता तो मी आजपर्यंत गेलेलो आहे, पण त्याचा ब्लॉग मुळात मी काढलेला नाही. पण आज जाणार आहोत तिकडे. काय असे मस्त व्ह्यूज असतील तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आय होप तुम्ही लास्टपर्यंत टिकून राहा ब्लॉगला. तर मी आहे प्रशांत आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल बंटी लाईफस्टाईल. तर आता निघतो. आता साधारणतः टाईम जो झालेला आहे आय थिंक 11 वाजलेले आहेत. आता बघूयात, मी सागरची वाट बघूयात. सागर येऊ राहिला घरून आणि दोघे जातो. काही सिनेमॅटिक शॉट्स पण तुम्हाला तिथे ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. तर नक्कीच टिकून राहा. आणि सरशा लेट होत आहेत काही ब्लॉग मला अपलोड करताना, म्हणजे यूट्यूबवरती जसं की बोलतो मी की वीकली टू वीकली असं पण ॲज अ पॉसिबल नाही होत. कारण की जो मंथलीमध्ये एक ब्लॉग जरी टाकायचा प्रयत्न केला किंवा 2 ब्लॉग्स तरी ॲज अ डिपेंड आहे आता सध्याच्या या वातावरणावरती, जेणेकरून मला ट्रॅव्हल पण करता येईल. मुळात काय असे ठिकाण आहे की जिथे जोरदार पावसामुळे मुळात आता पर्यटन क्षेत्र पण काही बंद आहे या अशा पावसामुळे. तर आपण नियर अबाउट्स कुठे ना कुठे नवीन एक्सप्लोरच करत राहू प्लेसेस. ठीक आहे. Try to leave myself behind, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. आत्ता जे आहे आम्ही आलेलो आहे त्र्यंबक रोडच्या आसपास, आणि तुम्ही बघता इथं त्र्यंबकचे बोर्ड तुम्हाला दिसेल. बोर्डच्याच पुढे जर तुम्ही आला लेफ्ट साईडला, इकडे आपला मिनी केदारनाथकडे जाण्यासाठी हा रूट आहे. तर ज्यांच्यासाठी नवीन असेल त्यांना माहिती नसेल तर तुम्ही ज्यावेळेस याल त्र्यंबक रोडच्या आसपास आणि हा इकडचा बोर्ड दिसेल तुम्हाला, तिथूनच लेफ्ट साईडला इकडे मिनी केदारनाथसाठी रूट आहे. मुळात आम्ही अगोदर गेलेलो होतो, पण त्या टायमाला सुरुवात होती त्यावेळेस गर्दी पण होती. पण आता या पावसाळ्यात बघायचं आहे किती मस्त काही सिनेमॅटिक शॉट्स पण काढायचे होते मला तिथे. तर आता तिकडेच चाललो आहे. आणि माळशेजचं मुळात आपण जायचं ठरवलं होतं की सध्या तरी तिकडे पाऊस खूप जोरदार आहे. आणि जोरदार पाऊस असल्यामुळे काय होतं की ते घाटामध्ये जो माळशेज घाट आहे त्याच्यामध्ये दरड कोसळ हे किस्से भरपूर होत राहतात. आणि पाण्याचा लोंढा पण इतका येतो की रस्ता पूर्णपणे ब्लॉक असतो, म्हणजे आपल्याला तिथं पूर्णपणे शांततेत एक्सप्लोअर करताच येणार नाही. त्यामुळे म्हटलं ज्यावेळेस हे वातावरण थोडं जास्त पाऊस पडतो आहे, थोडं कमी झालं का मग आपण प्लॅन करूयात. पण तोपर्यंत आपण इकडे जाऊन मिनी केदारनाथकडे आपण, सागर आहे माझ्यासोबत, तर तिकडेच चाललेलं आहे. ठीक आहे.
गावाचं नाव काय रे? इकडे जातो आपण तर मुळे गाव आहे ना हे? नाही आपलं ते केदारनाथच्या तिथलं ते मुळे गावाचं नाही हे याच्यात त्या गावाचं नाव काय? तिकडचं बे वाडोली. हां ही वाडोली. बरं बरं मुळे गावामध्येच आहे भाऊ हे मंदिर. केदारनाथ वाडोली का? हां मग मी तेच विचारू राहील तुम्हाला. वाडोळी गाव. केदारनाथ आहे. हां बरं बरं. वाडोली कडकशी वरायचं अच्छा वाडोळी गाव का? चालेल तर येऊ का रे मग? वरतून सिनेमॅटिक मारायचे पाऊस यायच्या अगोदर आपण मारून. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मार्गे जाणाऱ्या हायवेला डाव्या बाजूने मुळेगाव मधून वाडोळे या गावात स्थायी असे हे केदारनाथ प्रतिमंदिर तुम्हाला बघायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे काही सिनेमॅटिक शॉट्स नक्कीच बघा.